नमस्कार शेतकरी मित्र, मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेतकरी मित्र, आंब्याच्या शेंड्यात पोखरणाऱ्या अळीविषयी आज आपण बोलणार आहोत. तर शेतकरी मित्र, आंब्याचा शेंडा पोखरती अळी म्हणून अशी फवारणी करणं गरजेचं आहे. तर दर महिन्याला जर एक फवारणी केली तर आंब्याचा शेंडा पोखरत नाही किंवा कवळी फूट पानं किडी खात नाहीत. तर अशा प्रकारे आपण कोराजेन नावाचं एक कीटकनाशक स्प्रे करतो आणि पुन्हा हार्ड एक कीटकनाशक बुडाला सुद्धा स्प्रे करतो. हार्ड म्हणजे तेच कोराजेन 30 मिली 30 लिटर पाण्यात आपण बुडावर स्प्रे करतो. आता ही शेंडा पोखरू नये म्हणून एक 60 लिटर पाण्यात 30 मिली कोराजेन टाकून स्प्रे करतो आपण आंब्यावर. आणि आता दुसरा स्प्रे फक्त बुडावर आपण घेणार आहोत. तर आंब्याच्या बुडाला डिंक येतो, खोडाला डिंक येतो, त्यासाठी फवारणी करणं फार गरजेचं असतं. डिंक जर आला तर आंबे चांगल्या पद्धतीने वाढू शकत नाहीत. त्याच्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या अळ्या माराव्यात, रस शोषणाऱ्या आणि चोथा तयार करणाऱ्या किंवा खाऊन चोथा टाकणाऱ्या. दोन्ही अळ्याचा बंदोबस्त ह्या कोराजेनमुळे होतो. तर शेतकरी मित्र, ही अशी कोराजेनची फवारणी करून खोडं हार्ड औषध टाकून खोडं भिजवून घ्यायची. बघताय तुम्ही. त्याच्यामुळं ही खोडात जी आळी आहे, खोडातली आळी मरून जाती आणि ही कोराजेन 30 दिवसापर्यंत काम करतं. त्याच्यामुळं कोशसुद्धा, त्या खोडातील आळी तर मरते, किडी मरतात, पण कोशसुद्धा मरतात. शेतकरी मित्रांनो, हे असं जर केलं तरच आपली आंबराई येते. ना तर आंब्याची खोडं खाऊन टाकणाऱ्या किडीमुळं आंबराई, बऱ्याच आंबा नष्ट झालेल्या मी बघतोय. शेकडो लोक आंबे लावतात. 100 लोकांनी जर आंबे लावले तर 10 सुद्धा लोकांच्या आंबराया येत नाहीत. त्याचं कारण म्हणजे ही बघताय तुम्ही. कारण म्हणजे ही डिंक येतो. डिंकामुळं ही डिंक ह्याच्यामध्ये आळी असते आणि त्याच्यामुळं ही खोडं मरतात. तर ह्याला दर महिन्याला एक बुडावर हाताने पोतरा द्या किंवा लावून घ्या. हा जो डिंक आला आहे, खोड किड्यामुळं आलेला आहे मित्रांनो. पहा हा डिंक. आणि ही जी साल खाल्ली ही सायाळ नावाच्या
पशूनं वन्य प्राण्यानं साल खाल्ली झाड मरतं. हे सालीतून अन्नद्रव्याचं देवाणघेवाण असते. आणि साल जर गेली तर आपलं झाडच वाळतं. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय एवढाच होता. कोरांजन बघा साल किती खराब केलेली आहे. बघताय तुम्ही साल किती खराब झाली आळीनं. आळी किडी रस शोषणाऱ्या किंवा चोतात टाकून देणाऱ्या किडीमुळं मोठं नुकसान होतं. त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मग मात्र आपला हेतूच कोलमडून जातो. तर शेतकरी मित्र आहो, पुन्हा पुन्हा मी तीच सांगतो, शेंडाआळी आणि शेंडाआळीपेक्षा खोडातली आळी जास्त महत्त्वाची आहे. त्याला जास्त सांभाळणं गरजेचं आहे. नाहीतर आपली झाडच राहत नाही. ही पहा, ह्याला इथं आळी आहे आणि त्या आळीनं चावल्यामुळं डिंक येतो बाहेर. त्याच्यामुळं झाडाची वाढ म्हणावी अशी होत नाही. आणि जी झाडं आपण आयत्या पिशव्यातली आणलेली असते त्याच्यावर जास्त प्रादुर्भाव आहे. कशामुळं आहे ती काय समजलेलं नाही. पण आता ही झाड आपण इथंच कोय लावलेली आहे. झाड ह्याच्या जागेवरचं गेलं होतं, डुकराने खाल्लं होतं म्हणून त्याच्यावर कलम बांधणी केल्यावर ही झाड किती जोरानं आले बघा. याच्या भोवतालची जी झाडं आहेत ती एवढी वेगवान नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, आंब्याच्या खोडाला औषध लावणं किती गरजेचं आहे बघा. बघा ही खोड कसं पोखरलंय. असं जर झालं तर ही झाडं वाढत नाहीत. भयानक कष्ट करून वाया जाण्यासारखं असतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय विचारायचं असेल तर माझा नंबर आहे 96 23 25 38 73. थँक्यू.